खेळाला तुमच्या गावाच्या नावाला असलेल्या जो खेळ साजेचा खेळ तुम्ही नेहमी करत राहिला तुमचं नेहमी आम्ही ऋणी राहू तुमचं नेहमी आम्ही आभार व्यक्त करतो कारण की नेहमी तुम्ही पाटण टेनिस क्रिकेटमध्ये एंट्री देत राहिला आणि यंदाच्या या सीझनमध्ये देखील शेवटपर्यंत एंट्री देणारी टीम नाटोसी संघ त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच मनापासून आभार परिवर्तन आहे निसर्गाचा नियम तो आपण देखील पाळूया तर निसर्ग थोडासा आपल्या पॅनल्टीला वेळेला आणि जाऊयात लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच लहू जाधव सर जिथे आहेत उपस्थित तर पाटण टेनिस क्रिकेटचा आवाज आहे गाव जरी त्यांचा जावली 22 गावचे जरी असले तरी पाटण टेनिस क्रिकेटचे लाडके आहेत ते आणि त्यांच्या आवाजामध्ये ऐकूयात आपण या बकरा चषक मधील मॅच क्रमांक 2 ची कहाणी लहू सर यांच्या जुबानीमधून तोपर्यंत थँक्यू सो मच आणि जाऊयात मॅच क्रमांक 2 धन्यवाद किरण मस्कर सर सुस्वागतम 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 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई होळी निमित्त बकरा चषक 2024 दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज वांग व्हॅली महिन नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय फलंदाजीसाठी आमंत्रित केले साक्री आणि लढत कशा प्रकारे पाहायला मिळेल कशा प्रकारचा सामना पहिल्याच सामन्यामध्ये कुसरुण संघाने नाटोची संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि अगदी होळीचा रंग धुळीवंदन 2 दिवसावर येऊन ठेपले आणि या धुळीवंदनामध्ये जसे रंग उधळले जातात तशी या स्पर्धेमध्ये धावांचे रंग उधळले जातील प्रत्येक खेळाडू मनसोक्त आनंद घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल कारण पाटण क्रिकेटची एक वेगळी स्पर्धा प्रत्येक खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या खेळाच्या माध्यमातून आनंद घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न अगदी केला जाईल षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना मास्टर खेळाडू दत्ता अनुभव आहे त्यांच्या गाठीशी आघाडीचे फलंदाज रावसाहेब आणि त्यांच्या साथीला संतोष पंचांचा इशारा मॅच ऑन पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली वेगाने आले चेंडू हातातून निसटलाय जीवदान प्राप्त झाले फलंदाज रावसाहेबांना धावांचं खातं उघडलं जात आहे अगदी या चेंडूवर झेल घेण्याची संधी होती परंतु संधी गमावली आहे अन्यथा ही स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या बाहेर बसून पाहावी लागेल अथवा आपल्या होमसाई एमटीसी YouTube चॅनलवर बघावी लागेल मजा करायची असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल सर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न रोहन चेंडू खाली कोणती करत नाही चुकी फलंदाज बाद अगदी कुणाल शेठ मात्रे अक्षय शेठ मात्रे देखील आमच्या सोबत जोडलेत आणि ते देखील स्पर्धा मात्र एन्जॉय करतील प्रत्येक या स्पर्धेतील घटक ही स्पर्धा एन्जॉय करेल मग समालोचक असू द्या कॅमेरामॅन असू द्या युट्यूबची टीम असू द्या अथवा प्रेक्षक असू द्या खेळाडू तर एन्जॉय करतीलच त्यात काही वाद नाहीये परंतु उद्या 2 प्रेक्षकांसाठी अगदी भाग्यवान प्रेक्षकांसाठी कूलर म्हणजेच काय तर कूलरची सोडत देखील उद्या असेल त्यामुळे प्रेक्षक देखील उद्या मोठ्या संख्येने उपस्थित होतील त्यात मात्र तिळमात्र शंका नसेल अगदी होळीमध्ये आपण रंग उधळतो रंग कोणत्या खेळाडूवर कशा प्रकारचे उधळले जातील कोणत्या खेळाडूवर सामनावीराचा रंग उधळला जाईल कोण असेल सर्वोत्तम फलंदाज कोण असेल सर्वोत्तम गोलंदाज क्षेत्ररक्षक मालिका वीर अरुण पहिला चेंडू अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न डॉट बॉल होमसाई एमटीसी चे कॅमेरामॅन प्रसन्न भोईर यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा क्रिकेटमध्ये शुभेच्छा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न बॅटची वरची कडा षटकातील दुसरा गडी बाद करण्याचा प्रयत्न होत असताना संधी अगदी सुवर्ण संधीचं सोनं केलंय दत्ता यांनी या षटकातील दुसरा गडी बाद केलाय अरुण बॅक टू द डगआउट
ज्या प्रकारे होळीचे रंग उधळले जातील, अगदी प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून या स्पर्धेवर रंग उधळेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 1 आणि सुरुवात मात्र खराब झाली आहे टीम साक्री. अगदी जणू काही एरे माझ्या मागल्या असा प्रकार पाहायला मिळतोय. आघाडीला संतोष बाद झाल्यानंतर अरुण देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना 0वर बाद झालेत. क्रमांक 4 वर लखन आलेत. लखन यांना जबाबदारी घ्यावी लागेल. मांडडरे पॉवर प्लेचं पहिलं षटक दत्ता. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी निर्धाव चेंडूचे होते सांगता. ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, अगदी सकाळच्या सत्रामध्ये किरण सरांनी देखील उल्लेख केला, या खेळपट्टीवर धावा आहेत त्या तुम्हाला शोधाव्या लागतील. कारण या खेळपट्टीवर तुम्ही 70-80 पर्यंत अगदी सहजरित्या मजल मारू शकता. 1 टू गो. शेवटचा चेंडू टॅप केलाय. मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. लखन यांचं खातं उघडलं जात आहे. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेर 2-2 टीम साक्री. प्रथम पारितोषिक बकरा गोपीदादा सूर्यवंशी, अध्यक्ष काळगाव क्रिकेट संघटना. आणि या बकऱ्यावर सगळ्यांची नजर असेल. आता मात्र एक संघ या रेसमधून कमी झाला असेल, अर्थातच नाटोशी. अगदी प्रत्येक संघ ज्या वेळेला स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी उतरेल, नाणेफेकीसाठी येईल, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार असेल की हा बकरा आपल्याला मिळवायचा आहे. रोख रकमेवर कमी लक्ष, परंतु या बकऱ्यावर जास्त लक्ष असेल. षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना निखिल. वांगवॅली महिन संघाने मात्र ज्या प्रकारे या नाणेफेक जिंकल्यानंतर खेळ केलाय, पहिल्या षटकामध्ये दत्ता यांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000, 1 कोंबडा. अनिल बागल साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार. तृतीय पारितोषिक 12,000, 1 कोंबडा. निलेश कोळसकर साहेब अध्यक्ष पोलादपूर ग्रामीण क्रिकेट संघटना. चतुर्थ पारितोषिकाला देखील रोख रकमेबरोबर 1 कोंबडा आहे. म्हणजेच काय तर होळीची रंगत आणि या स्पर्धेची रंगत अगदी चर्चा केली जाईल. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर चेंडूला फेकून दिले सरळ समालोचन कक्षाच्या शेजारी. 6 धावा. बकरा चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पहिल्या चेंडूवर निखिल यांचं भव्य स्वागत केलंय. 8-2. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, दुसऱ्या षटकात मात्र धावा पहिल्या चेंडूवर आलाय. मोठा फटका. हाफ व्हॉली टाकण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहत असताना अगदी आशाळभूत नजरेने पंचांचा इशारा योग्य चेंडू असेल. डॉट बॉल. अगदी 2 षटकारांसाठी 1 बॉईल एग आणि 3 षटकारांसाठी मात्र तुम्हाला 2 बॉईल एग असतील. आणि आज मात्र तुम्ही षटकार खेळल्यानंतर तुम्हाला एनर्जीची कमी पडणार नाही. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह टीप मिड विकेट आहे तैनात. सीमारेषा लगत 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलने संघाची धावसंख्या 9. अगदी कोल्ड्रिंक सौजन्य देखील आहे, रेडबुल सौजन्य आणि प्रेक्षकांना देखील पर्वणी असेल. उद्या मात्र 2 लकी ड्रॉ केले जातील. अक्षय शिंदे साहेब, पप्पू पाटील मुकादम यांच्या माध्यमातून 2 कूलर प्रेक्षकांना दिले जातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू शेवटच्या क्षणाला हलकासा कट झाला. डॉट बॉल. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूला कट करता यायला पाहिजे. गोलंदाज करत असताना तुम्हाला ही खूबी तुमच्यामध्ये असायला हवी आहे. निखिल यांनी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र 4 चेंडूमध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. फलंदाजीचा घेअर शिफ्ट करावा लागेल टीम साक्री. फ्लिक केलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, अगदी घोषांकी क्षेत्र. पंच विनोद भगत सरांचा इशारा. 1 धाव. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अगदी गावदेवी मैदान तळवलीचं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर तुम्हाला धावा बनवण्यासाठी व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेला खेळावे लागेल. अगदी 360 मैदान जरूर नसेल, परंतु ही खेळपट्टी मात्र फलंदाजांना प्रेमात पाडणारी खेळपट्टी आहे. अगदी धुळीवंदन आहे परवा दिवशी, परंतु आज मात्र या खेळपट्टीच्या प्रेमात, या धावांच्या प्रेमात कोण पडेल, कोणता खेळाडू धावांचा रंग उधळेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु 11-2 2 षटका अखेर टीम
साक्री. धावसंख्या धावफलकावर 11 आणि किरण सर बोलले की कोणाच्या नावावर राहील बकरा आणि अगदी साहजिक चर्चा केली जाईल कारण बकरा प्रथम पारितोषिकाला जो संघ मिळवेल त्याची मात्र उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये धमाल असेल. चला प्लीज थोडस गती द्या सामन्याला. वांगवॅली महिन वांगवॅली महिन आणि या वांगवॅली महिनला मोठी परंपरा आहे क्रिकेटची. अगदी रोहन सरांची मुलगी पियुश्री लेदर क्रिकेटचे धडे गिरवत असताना अगदी पाटण क्रिकेटमध्ये मुलं तर आहेतच परंतु आता मुलींची देखील क्रिकेटमध्ये उंच उंच भरारी आणि मराठी मालिका आहे उंच माझा झोका ग परंतु पियुश्री उंच झोका नक्कीच घेईल आपल्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार फलंदाज लखन यांच्या बॅट मधून बकरा चषकार. अगदी बकरा चषकाचा हाय तो षटकार काय फटका पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या षटकात तिसऱ्या षटकात देखील पहिल्या चेंडूवर पहा रिप्ले तुमच्या समोर. विजय यांच्यावर केले आक्रमण. विजय यांच्याकडे देखील अनुभव आहे. मास्टर क्रिकेटर अगदी लिजेंड खेळाडू आहेत. विजय असतील दत्ता असतील आणि खेळाडूंनी मात्र वांगवॅली महिन संघासाठी 20 ते 22 वर्ष सेवा केली आहे. हा चेंडू मात्र योग्य टप्प्यावर हाताळला. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 17-2. साक्री संघाच्या माध्यमातून फलंदाजांनी धावा कराव्या लागतील. लेग कटर प्रकारचा चेंडू बॅटची वरची कडा. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल टीम साक्री. फलंदाज लखन यांच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या 18-2. संघाची धावसंख्या 18. अगदी प्रसन्न भोईर आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या वाढदिवसा दिवशी आज मात्र ही स्पर्धा कव्हर करत असताना स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला मोठा धमाका. फलंदाज लखन यांच्या बॅट मधून या डावातील तिसरा षटकार. या चेंडूवर चुकी केली विजय यांनी. स्लॉट मध्ये टाकला आणि लखन जणू काही सज्ज होते. उद्या मात्र रंग उधळले जातील. आज फलंदाज आपल्या खेळपट्टीवर मात्र या धावांचे रंग उधळतील का. 2 षटकामध्ये धावा अगदी मंद गतीने असताना तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्यात. 24-2 टीम साक्री. विजय पुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. अगदी 22 फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही बीट करून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव प्राप्त केली जाईल. अगदी शिवाजी तो बॉस यांचा कटआउट. पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल आपल्याला. बॉस यांच्या अध्यक्षतेखाली बॉस लीडिंग फ्रॉम द फ्रंट हॅशटॅग आम्ही सातत्याने इंस्टाग्रामवर देखील वापरलाय आणि tennisbuzz.in च्या माध्यमातून खेळाडूंनी आपल्या नावाची नक्कीच नोंदणी करा. व्हाईट बॉल सलगचे 2 वाईट चेंडू हाताळलेत गोलंदाज विजय यांनी. संघाची धावसंख्या 27. अगदी फलंदाजांनी या षटकामध्ये 2 षटकार आले. 2 अवांतर चेंडू आलेत. अगदी उडी मारले आणि चेंडूला सोडून दिल्या. व्हाईट बॉल. दत्ता यांनी मात्र डोक्याला हात लावलाय परंतु अगदी योग्य चेंडू नाहीये. अवांतर चेंडू डाऊन द लेग साइड. सातत्याने मारा करण्याचा प्रयत्न. इनकडे टाकलाय फलंदाज. यष्टीरक्षक दोघांना बीट करून 22 स्वरूपात. पंच हेमंत पाटील सरांचा इशारा येतोय. 22. एक सिंगल धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या 29. 29-2 टीम साक्री. वांगवॅली महिन संघाने पहिल्याच सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय टीम साक्री. 29-2 3 षटकांच्या खेळाची सांगता.
चला प्लीज वांगवाली महिन थोडंसं सामन्याला गती द्या. रावसाहेब आघाडीला आलेत आणि त्यांच्या बॅटमधून अवघ्या धावा आल्यात 2. सुरेश काळेकर साहेब अगदी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, चेंडू हवेत. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय. अगदी दुहेरीचा प्रयत्न झाला परंतु सहकार्याने आपल्याला थांबवलंय. 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. सुरेश काळेकर अगदी क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. PTPL मध्ये श्री रेणुका देवी स्पोर्ट्स चटमेवाडी हा संघ खेळला. त्या संघाचे संघ मालक आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या संघासोबत असणारे हे व्यक्तिमत्व. वेलकम सुरेश काळेकर. आणि का नसावं, अगदी प्रत्येकाला एक आवड असते, प्रत्येकाचं एक प्रेम असतं आणि त्या प्रेमा खातीर प्रत्येक जण आपले 100% देत असतो. मग तुम्ही तुमचं शिक्षण, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी सगळं सांभाळून अगदी प्रत्येक जण हे प्रेम जपतो आणि प्रेम करावं माणसाने. बॅटची वरची कडा, प्रेमाचं नाव घेतलं आणि फलंदाज बाद. लखन ज्याच्या बॅट मधून अगदी या डावामध्ये या सामन्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आले, तो मात्र फलंदाज बाद झालाय. लखन. नवीन फलंदाज चेतन क्रमांक 5 वर. अगदी आपण प्रेमाबद्दल चर्चा करत होतो, आता मात्र या बकऱ्यावर कोण प्रेम करेल, या अंड्यांवरती कोण प्रेम करेल याची देखील चर्चा केली जाईल. प्रेक्षक देखील उद्या मोठ्या संख्येने जोडतील, कारण 2 भाग्यवान प्रेक्षकांना कूलर मात्र दिले जातील. उद्या मात्र प्रेक्षकांनी नक्कीच या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. ओम साई MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले त्यांना देखील आम्ही विनंती करेन, शक्य असल्यास उद्या गावदेवी मैदान तळवलीवर उपस्थित राहा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाटण तालुका क्रिकेट मधील हे प्रेक्षक आहेत, हे ह्यांच्यामुळे आज या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली. अगदी शाळेतून आलाय हा विद्यार्थी. ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर, चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज चेतन यांच्या बॅट मधून बकरा चषक षटकार. अगदी या शाळा आणि मैदान बाजूला असलेल्याचा हा फायदा असतो. शाळेतून सुट्टी झाली की मैदानामध्ये येऊन थांबायचं, मॅच बघायची. अगदी शाळेच्या वेळेला घरी जायचं, बालपण आठवलं. ऑन साइडला चेंडू हवेत खेळलाय, स्क्वेअर लेग डीपला, सीमारेषा लगत. चेंडूकडे पाहतच राहील, चेंडू जाईल सीमा पार. बकरा चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 42. अगदी शाळा आणि मैदान याचा आपण उल्लेख केला. मैदानाच्या बाजूला जर शाळा असेल ना तर हा चांगला फायदा असतो की मधल्या सुट्टीत देखील आपण मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल होतो. स्लॉक स्वीप केलाय, अगदी जमिनीलगत फटका. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न झालाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीच्या प्रयत्नानंतर तिसऱ्याचा प्रयत्न. फलंदाज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 44. अगदी या पहिल्या डावाची होते सांगता धावसंख्या धावफलकावर 44. अनिकेत टेटमे आज दिसत नाहीयेत आणि मला वाटतं की तुमचे 1-2 प्लेयर देखील नाहीयेत, त्यामुळे परंतु सुरुवात चांगली झाली. 44 कमी नाहीये. लढण्यापुरती तुम्ही धावसंख्या उभारली. आता मात्र गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. 45 धावांचं लक्ष असेल टीम वांगवली महिन 24 चेंडूच्या खेळांती. 45 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. टीम वांगवली महिन. पहिल्या सामन्यामध्ये कोसरूड संघाने
विजय प्राप्त केलाय आणि गावदेवी मैदान तळवली आणि टीम कुसरून एक वेगळं नातं आहे. अगदी पीपी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना आणि कुसरून गावचा खेळाडू परंतु गुणसंख्या लेखनामध्ये विशेष रस. अगदी हसतायत आणि काय इंटरेस्ट नसावा प्रत्येक माणसाला. अगदी क्रिकेटमध्ये पहा ना की तुम्ही फलंदाजी करा, गोलंदाजी करा, शतरक्षण करा, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही करत असता, परंतु मैदानाच्या बाहेर देखील एक महत्त्वपूर्ण घटक असतात. अगदी कॅमेरामॅन असतील, ऑपरेटर असतील, स्कोरर असतील, मंडप वाले असतील, आपल्या सीमारेषेवर अगदी चेंडू आणणारे आपले छोटे खेळाडू असतील, प्रत्येक जण आपलं योगदान देत असतो. मालिकावीर सौजन्य सचिन माने साहेब, खजिनदार आपला मनपूर्वक आभार. रेडबुल सौजन्य कुमार अमर कदम, समाजसेवक आपला आभार. सामनावीर अगदी कोल्ड्रिंक सौजन्य आभार. बकरा सौजन्य अमोल मानकर साहेब, समाजसेवक आपला आभार. कोंबडा सौजन्य रमेश बोत्रे साहेब आपला आभार. अंडी सौजन्य संतोष जाधव साहेब मनपूर्वक आभार. आणि अगदी थंड पेय दिलं जाईल सामनावीरासाठी. आणि पाहतोय आपण टीम हर्डल, कॅमेरामन अक्षय शेठ म्हात्रे आणि त्यांच्या साथीला कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये कुणाल शेठ म्हात्रे 81-82 आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपत असताना टीम हर्डल अगदी 45 धावांचं लक्ष्य, या 44 धावा धावफलकावरती नोंद केल्यात आणि 45 धावांचं लक्ष्य रोहन आणि त्यांच्या साथीला योगेश. योगेश आणि रोहन दोन सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर मार्गस्थ होत असताना आणि 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 24 चेंडूंचा खेळ. अगदी या ऑन साइडला सीमारेषा पाहिली तर थोडीशी जवळ आहे, परंतु फलंदाजांना त्यासाठी मेहनत करावी लागेल. गोलंदाजांनी जर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली तर मात्र होऊ शकतं की या खेळपट्टीवर धावांचा बचाव देखील केला जाऊ शकतो, कारण या खेळपट्टीवर अगदी 100 धावा देखील बनलेल्या आहेत आणि या खेळपट्टीवर 20 धावा देखील आपण 4 षटकामध्ये बनताना पाहिल्यात. रोहन आणि त्यांच्या साथीला योगेश, दोन सलामीवीर. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज मोहन. मोहन या गोलंदाजाने पीटीपीएल गाजवली आहे आणि पीटीपीएल मध्ये सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार यांनी फटकवलेला गोलंदाज आज मात्र आपल्या गावासाठी कशा प्रकारचा खेळ करतील पंच अगदी कळवत आहेत. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. धावची संधी असेल, कॉलिंग चुकले परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलंय आपल्या सहकार्याला. एक धाव झाली असती का, परंतु याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. ज्यावेळेला फटका खेळता क्षणी रोहन ऑन साइडला खेळले, परंतु योगेश नॉन स्ट्राईक वरून आपली जागा सोडली होती. रोहन यांनी योगेश क्षणाला कॉलिंग दिलं, पण आपल्या सहकार्याला थांबवलंय. निर्धाव चेंडूने होते दुसऱ्या डावाची सुरुवात. 45 लक्ष. ऑफ ड्राईव्ह कॉलिंग अगदी या चेंडूवर मात्र अयोग्य होती, परंतु फेकी योग्य पकडण्यामध्ये आलेला अपयश. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने मित्र म्हणजे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला असे क्षण खूप कमी येतात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. रोहन आणि योगेश या आधीच्या चेंडूवर धाव झाली असती, ती नाकारली, परंतु ही धाव नव्हती ती घेतली. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी असं पाहायला मिळतं की चेंडू हातामध्ये निसटतो त्यावेळेला फलंदाज धाव घेत नाही आणि चेंडू हातामध्ये मारून धावत सुटतो. धावांचं खातं उघडलं जात आहे. टीम वांगवेली महिन 2 चेंडूंचा खेळ. धावसंख्या धावफलकावर 1. रोहन त्यांच्या साथीला योगेश. डावखऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वांगवेली महिन संघाच्या माध्यमातून.
योगेश मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पंचांचा इशारा 22 स्वरूपात एक धाव. अगदी या सामन्यामध्ये 22 स्वरूपात धावा आल्यात. पहिल्या डावामध्ये देखील आपण हेच पाहिलं. टीम वांगवॅली महिन संघाच्या क्षेत्ररक्षकांनी अगदी धावा दिल्या अतिरिक्त स्वरूपात आणि या डावात देखील साक्री संघ धावा देतोय आणि अवांतर धावेंवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर बकऱ्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी लॉफ्ट केलाय. बॅकवर्ड पॉइंट, चेंडू खाली, चेंडू आणि हाताचा काही संपर्क होत नाहीये. एक धाव कोशांकी स्वरूपात प्राप्त होते. अगदी झेलची संधी होती, कॅच प्रॅक्टिस जरूर दिली परंतु क्षेत्ररक्षक देखील झेल पर्यंत पोहोचले जरूर परंतु चेंडू आणि हाताचा संपर्क झाला नाही, स्पर्श देखील झाला नाहीये. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 3. मोहन यांचे महत्वपूर्ण षटक असेल. मोहन यांना 1-2 गडी बाद करावे लागतील जर आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं असेल तर, कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही फुललेंचा चेंडू ऑन ड्राईव्ह डीप मिड विकेट आहे तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. 4 रन्स ऑन बोर्ड टीम वांगवॅली महिन. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये सांघिक अर्धशतक आपण पाहिलं परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये टीम साक्री संघाला मोठी फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारता आली नाहीये परंतु मोहन यांनी मात्र या षटकाची सुरुवात, या डावाची सुरुवात चांगली केली. 1 टू गो. शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावर 4. अगदी सामनावीराचे पेय आलेले दिसते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू आला निर्धाव. मोहन यांच्या पहिल्या षटकाचे होते सांगता. पहिल्या षटका अखेर टीम वांगवॅली महिन बिनगडी बाद 4. 18 चेंडू 41 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये टीम वांगवॅली महिन. पीटीपीएल मी काय गाजवली. अगदी पीटीपीएल उलटून 2 महिने झालेत परंतु मोहन यांनी आपल्या चेंडूवर असलेला टप्पा, आपल्या चेंडूवर असलेली दिशा, चेंडूवर असलेलं नियंत्रण अगदी या पीटीपीएल झाल्यानंतर देखील अद्याप सांभाळत असताना. आणि पहा सामनावीरासाठी जे पेय आपण अगदी देणार आहोत ते पेय दाखल झाले, थंडगार पेय. आणि थंडगार पेय पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर खेळाडूचा गौरव केला जाईल. अगदी प्रत्येकाचं पेय वेगळं आहे, प्रत्येकाचा ब्रँड वेगळा आहे परंतु प्रत्येकाची आवड मात्र एक असेल आणि प्रत्येकाचं लक्ष देखील एक असेल की बकरा. प्रत्येकाचा ब्रँड वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी परंतु प्रत्येकाचं लक्ष एकच, बकरा. बकरा चषक 2024. त्याच दरम्यान पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवाजादव बॉस यांचं शुभागमन झालंय. वेलकम बॉस. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील येस. आणि बघा पाटण क्रिकेट संघटनेचे नियम किती कठोर आहेत. प्रत्येक नियमाची अंमलबजावणी केली जाते. नियम हे फक्त कागदावर नाहीयेत, ते मैदानामध्ये अगदी आपण सातत्याने अवलंब करतो. साक्री संघाचा खेळाडूचा गणवेश अगदी नसल्यामुळे त्या संघाला मात्र 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. अगदी पहा ओम साई एमटीच्या स्क्रीनवर आपण पाहतोय होळी. होळी निमित्त हा आनंद साजरा केला जातोय ओम साई एमटीसीच्या टीव्ही स्क्रीनवर. अगदी ही छोटीशी मुलं अगदी शाळेमधून आज मात्र होळी साजरी करून परतत असताना आणि हा आनंद
चला पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजीसाठी सज्ज झालेत गोलंदाज. काठी काढली आहे पहिल्याच चेंडूवर. अगदी यष्ट्यांचा वेध घेतलाय फलंदाज बाद. चेतन यांनी पहिल्या चेंडूवर काठी काढली आहे. वेलकम पाटणचं तुफान सुनील सागावकर अगदी आज मात्र गावावरून दाखल झालेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय टीम साक्री. आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतात, कारण जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर तसा खेळ देखील करावा लागेल. बकऱ्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मात्र तुम्हाला त्या प्रकारे खेळ करून मात्र विजय प्राप्त करावा लागेल. त्याच दरम्यान 40+ चिता पाटण क्रिकेटमध्ये ज्यांचा उल्लेख केला जातो संजय देसाई साहेब. वेलकम संजय देसाई साहेब. अगदी ज्या प्रकारचा गॉगल आहे आज मात्र त्यांची नजर बकऱ्यावरच असेल. आणि PTPL मध्ये त्यांचा संघ देखील खेळताना आपण पाहिला कुणाल स्पोर्ट्स, आणि त्या संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व. आणि आपण पाहतोय सामनावीरासाठी हे थंडगार पेय अंडी, द्राक्ष आणि केळी. अगदी या बकरा चषक या स्पर्धेची काय चर्चा केली जाते. आज नवी मुंबईमध्ये किरण सरांनी देखील उल्लेख केला की तब्बल 5 स्पर्धा अशा आहेत की जिथे बकरा चषक खेळवला जातोय. आणि होळी निमित्त या स्पर्धा अगदी एक वेगळी उंची, वेगळी परंपरा. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, चायनीज कट, एक धाव गोशांकी स्वरूपात जात असताना बिहाइंड द विकेट आपण कटआउट पाहतोय मान्यवरांचा. त्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या खेळाडूंनी अगदी फॉर्म भरला नसेल त्यांनी देखील tennisbuzz.in माध्यमातून आपला नावाची नोंदणी करा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 12, 13, 14 एप्रिल कन्सोली 40+ मैदान. लॉफ्ट केलाय आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडूला फेकून दिले. टॉसचा बॉस मध्ये 6 धावांसाठी बकरा चषक षटकार. चला चेंडूची मागणी होते, चेंडू द्या. या सामन्यामध्ये तुम्ही विजय यांना जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीत. अनुभव आहे विजय यांच्याकडे देखील. लेजंड क्रिकेटर सातत्याने आपल्या संघासाठी वांग व्हॅली महिनसाठी 20 वर्षापासून क्रिकेट खेळत असताना हे खेळाडू, परंतु आज मात्र या बकरा चषक मध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. गोलंदाज चेतन पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, जरूर षटकार देखील खाल्लाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. वाईड इश लॉंग ऑफ आहे, डीपला तैनात. त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. बॅकफुट पंच चांगला क्रिकेटचा फटका, क्रिकेटचा पुस्तकी फटका, परंतु आपल्या मनगटातील ताकद दाखवत असताना फलंदाज विजय. बॅकफुटला जाऊन चांगला पंच, चेंडूने अगदी सीमारेषा अंतर पार केले. संघाची धावसंख्या धावफलकावर 15-1. चेतनचा 5वा चेंडू स्क्वेअर कट, बॅकवर्ड पॉइंट, अगदी गोशांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर वांग व्हॅली महिन 16-1. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. विजय नाबाद. 4 चेंडू 12 धावा. वन टू गो. बुंदाट टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, डीपला आहे, लॉंग ऑफ, 1 धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलने 2 षटका अखेर टीम वांग व्हॅली महिन 17-1. 12 चेंडू 28 धावांचं समीकरण. विजयासाठी टीम वांग व्हॅली महिन. 12 चेंडूमध्ये 28 धावा बनतील का, अथवा 12 चेंडूमध्ये 28 धावा रोखल्या जातील का, याची देखील उत्कंठ असेल. जे प्रेक्षक आमच्यासोबत उशिरा जोडले त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत होळी निमित्त बकरा चषक 2024 असा पहिला दिवस.
सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ते प्रेक्षक राजा उद्या स्पर्धेला जोडला जाईल. कोण असतील दोन भाग्यवान विजेते प्रेक्षक? त्या दोन भाग्यवान प्रेक्षकांना कूलर म्हणून अगदी होळी निमित्त गिफ्ट दिलं जाईल आणि उद्या प्रेक्षकांची संख्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. गोलंदाज नाना यांचा पहिलाच बॉल ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मार्गस्थ होईल. पंचांचा इशारा होय चौकार. स्क्वेअर कट या चौकाराने स्वागत केले नाना यांचं. पहिल्या चेंडूवर संघाची धावसंख्या धावफलकावर 21. हा रिप्ले तुमच्या समोर. ओमसा एमटीसी आणि रिप्ले पाहण्याची एक वेगळी मजा असते. कट केलाय गॅप मध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. सीमारेषा लगत एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 22. नाना यांच्यावर केले आक्रमण. नाना यांच्याकडे देखील अनुभव आहे. आता त्या अनुभवाचा त्यांना वापर करावा लागेल. अगदी एखादा गडी जरी या षटकामध्ये बाद केला धावांवर अंकुश ठेवावा लागेल. कारण रोहन हे देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. आणि विजय यांनी या सामन्यामध्ये धावा अगदी 18 केल्यात. 7 चेंडूंचा सामना केलाय विजय यांनी. 18 धावा नाबाद. रोहन डावखुरे हाताचा एक शैलीदार फलंदाज. डावखुरे हातासाठी इनकटर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. ही मात्र डोकेदुखी असते प्रत्येक गोलंदाजाला आणि कर्णधाराला की एखादा डावखुरा फलंदाज एखादा उजव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेला खेळपट्टीवर असतात त्यामुळे तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. गोलंदाजाला टप्पा देखील सातत्याने चेक करावा लागतो. आणि त्याच दरम्यान एक अवांतर चेंडू आलाय. सरळ बॅटने फटका खेळलाय. लॉंग ऑफ आहे. डीपला एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावफलकावर 23. संघाची धावसंख्या धावफलकावर 24. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना टीम वांगवेली मैन. नाना यांनी या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळले. शॉर्ट पूल ज्या प्रकारे बॅट मधून साऊंड आला चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज विजय शेवाळे ब्रँडेड. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 30. मयूर घारे यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम मयूर घारे. पेटीपेल मध्ये या खेळाडूने मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत केली. आज दुपारच्या सत्रामध्ये मंदुरकोळे खुर्द, जय हनुमान साबळेवाडी, उधावणे, बांबुचीवाडी, जुळेवाडी, रिधिका 11 रामिष्टेवाडी, सावंतवाडी, डीके स्पोर्ट्स, पाटील आवाड, कुंभारवाडी, सुपोडेवाडी, सोनावडे, गोटील हे संघ आपण खेळताना पाहू. आज पाटणचं तुफान सुनील सागावकर यांचा देखील खेळ पाहायला मिळेल. आणि आज या मैदानामध्ये सुनील सागावकर कशी फलंदाजी करतील आयोजकांना नक्कीच किती चेंडू शोधावे लागतील अगदी याची देखील प्रेक्षकांना उत्कंठा असेल. कारण ज्या प्रकारचे सुनील सागावकर क्रिकेट खेळतात अगदी व्यावसायिक क्रिकेट त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र असू द्या महाराष्ट्राच्या बाहेर खेळलेत. परंतु तळवलीमध्ये मला वाटतं पहिली स्पर्धा असेल आज सुनील सागावकर आपण आलात. अगदी 40+ दिवा कोळीवाड्याचं मैदान गाजवलं त्यांनी. पीटीपीएल गाजवली. आज मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करतील नक्कीच बकऱ्यावर देखील त्यांचं लक्ष असेल. त्यामुळेच ते पाटणवरून आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत असावेत. ऑफ ड्राईव्ह चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एकदा पूर्ण केलेली धावचीची संधी असेल. फेकी चांगली होते. चुकी. फलंदाज धावबाद. खरंच या धावेची गरज होती का? कारण वेगवान फटका होता. चेंडू सरळ
क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिल्याच धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला फलंदाज धावबाद. विजय बाद झालेत. अगदी ज्या खेळाडूने आपल्या बॅट मधून धावा केल्या 24. संघाची धावसंख्या धावफलकावर 30-2. आणि पहा ही आहे होळी निमित्त बकरा चषक मेजवानी. आपण पाहतोय थंडगार पेय, अगदी उकडलेली अंडी, जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी केळी द्राक्ष. 30-2. आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा शिवा जाधव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट संघटना, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष. आणि पहा त्यांच्या अगदी आपण पाहतोय उजव्या बाजूला व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट किरण पांडुरंग मस्कर सर. आणि अक्षय शेठ म्हात्रे 81-82 ब्रँड खोनीगाव RDX नवीन फलंदाज. RDX पहिला चेंडू. नाव माझं का RDX आहे, माफ करा रोहन आहेत. अगदी रोहन यांच्या बॅट मधून येतोय मोठा धमाका. रोहन सोनार काय फटका सजवला. अगदी एवढ्या वेळ रोहन शांत होते, परंतु शांत बसायला रोहन अगदी नाव जसं त्यांचं अगदी उल्लेख केला. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 36. 8 धावांची 9 धावांची गरज असेल विजयासाठी टीम वांगवॅली महिन. 6 चेंडू 9 धावा. या षटकाराने मात्र गणित बदललं. जर हा षटकार आला नसता तर मात्र समीकरण अगदी मोठं असतं, परंतु या षटकाराने मात्र समीकरण पूर्ण बदललंय आणि रोहन यांनी मात्र योग्य क्षणाला षटकार खेचलाय. अनुभव आहे रोहन यांच्याकडे देखील. आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना डावखुऱ्या खेळून एक नैसर्गिक वरदान असतं सर. डीजे अद्वैत यांचा काल वाढदिवस होता. अगदी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही, एवढे बिझी. आणि या डीजे अद्वैत यांचा स्क्रीनवर आपण पाहतोय कटआउट डीजे अद्वैत. आणि या पाटण क्रिकेटमध्ये एक गोष्ट सातत्याने चांगली एक वेगळ्या उंचीवर असते की समालोचकांच्या आवाजाची काळजी घेण्याची जी परंपरा आहे डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून ही कुठेच नाहीये. अगदी एखाद्या प्रीमियर लीगला जसा आवाज असावा, एखाद्या प्रीमियर लीगची साऊंड असावी, तशा प्रकारचा डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टम पुरवली जाते पाटण तालुका क्रिकेटमध्ये. 9 धावांची गरज असताना RDX यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर येतोय उत्तुंग षटकार. RDX का माझं नाव RDX आहे. अगदी शरीरयष्टी त्यांची पहा, अगदी गोलंदाजाला धडकी भरवणारी शरीरयष्टी आणि पहिल्या चेंडूवर देखील मोठा फटका सजवलाय. 3 धावांची गरज असेल विजयासाठी टीम वांगवॅली महिन. कुसरुंड संघ आपण सज्ज राहायचे. विजयी संघासोबत आपला सामना असेल टीम कुसरुंड. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अगदी tennisbuzz.in च्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूने ऑनलाईन जाऊन नोंदणी करा, आपला फीस भरा. ऑप्शन साठी आपण उपलब्ध असाल. सलगचा दुसरा मोठा धमाका 2 in a row RDX यांच्या बॅट मधून बॉईल अंड्याचा मानकरी ठरतोय RDX. अगदी एक धाव ज्या दिशेला फटका सजवला होता, जणू काही ज्या प्रकारे फटक्याचं अंतर होतं, मात्र मैदानाची रचना जर पाहिली तर एक धाव. 4 चेंडू 2 धावांची गरज विजयासाठी. अद्याप देखील सामना सोडून चालणार नाहीये. चार चेंडू 2 धावा. 4 चेंडू मध्ये 2 धावा बनल्या जातील का, रोखल्या जातील का, एखादा चमत्कार करावा लागेल. कारण जर तुम्ही चमत्कार कराल तर तेव्हाच तुम्हाला नमस्कार करतात, चमत्काराशिवाय नमस्कार नाहीये. 4 चेंडू 2 धावा. चला प्लीज साक्री संघ थोडीशी सामन्याला गती द्या, कारण अद्याप या स्पर्धेतील दुसरा सामना चालू आहे आणि 11:10 अवधी झालाय. प्लीज थोडंसं सामन्याला गती द्या. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 2 धावांची गरज असताना हुक केलाय.
चेंडू लॉंगलेग क्षेत्रामध्ये घोषांकित स्वरूपात जात असताना एक धाव. 3 चेंडू 1 धाव. अगदी सातत्याने मोठे फटके खेळायचा प्रयत्न केला जातोय टीम वांग व्हॅली महिन RDX आणि रोहन यांच्या माध्यमातून. आता मात्र धावांची बरोबरी केली आहे. 3 चेंडू 1 धाव टीम वांग व्हॅली महिन. सलगचे 2 षटकार 1 बॉईल अंडर. सलगचे 3 षटकार 2 बॉईल 1. म्हणजेच काय तर तुम्ही जेवढी तुमची शक्ती षटकार मारण्यामध्ये खर्च कराल त्याच्यापेक्षा तुम्हाला डबल शक्ती अगदी दिली जाईल आज आयोजकांच्या माध्यमातून. बकरा चषक एका धावेची गरज असताना विजयासाठी 22 स्वरूपात विजयी धाव प्राप्त होत असताना टीम वांग व्हॅली महिन. हार्डलक बॅडलक टीम. साखरी चुका झाल्या त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. चुकांचा अभ्यास करावा लागेल आणि त्या प्रकारे खेळ करावा लागेल. वांग व्हॅली महिन संघ आपण नाणेफेकीसाठी प्लीज त्वरित यायचंय. मी माने सरकार विनंती करेल या दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच आणि टॉस घेतोय साहेब. वेलकम माने सरकार ज्यांच्या माध्यमातून